नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे. आज आपण बघणार आहोत नाचणी सत्व कसे बनवले जाते ते. चला तर मग आपण परत तयारीला लागूया नाचणी सत्वाच्या. इथे 1 वाटी आपण नाचणी सत्व छानपैकी खरपूस भाजून घेणार आहोत. पुन्हा तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे शिल्पाज मॅजिकल फूड सिक्रेटमध्ये. चला पुढच्या तयारीला आता लागूया. नाचणी छानपैकी खरपूस भाजून घ्यायची आहे. हे आहे नाचणी सत्व. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळे आनंदाने आवडीने खाऊ शकतात. यात तुम्ही गुळाच्या ऐवजी मधाचा पण उपयोग करू शकतात. जशी तुमची आवड असेल त्यानुसार तुम्ही नाचणी सत्व बनवू शकतात. थंडीच्या दिवसात नाचणी सत्व खाणे अतिशय उपयोगी आहे. आता यात आपण 1 चमचा गाईचे तूप घालून परत व्यवस्थित फ्राय करणार आहोत. नाचणीमुळे अर्थातच टॅनिंगपासून संरक्षण होते. केस गळतीवर नाचणी उपयोगी आहे. तसेच रागीत फेरुलिक ॲसिड असल्यामुळे आपले सूर्याच्या अतिनील किरणांपासून संरक्षण होते. अशी ही नाचणी फार बहुगुणी आहे. तिच्यात कॅल्शियम असते, त्याच्यामुळे हाडे दात मजबूत होतात. रक्तशर्करा कमी करते, वजन कमी करते, लठ्ठपणा, मधुमेह, मायग्रेनमध्ये उपयोगी आहे. इथे आता आपण चवीनुसार गूळ घेतला आहे. तुम्ही मधाचा पण उपयोग अर्थातच करू शकतात. आणि अशा रीतीने परत एकदा छानपैकी आपल्याला सगळे मिश्रण फ्राय करून घ्यायचे आहे व परतून घ्यायचे आहे. आता याच्यात मी 1 ग्लासभर साधारण दूध घातलेले आहे. तुम्हाला जर पातळ हवे असेल सत्व तर तुम्ही अजून दूध घालू शकतात. हे सत्व गरम गरम थंडीच्या दिवसात खाणे अतिशय उपयोगी आहे. अर्थातच नाचणीमुळे ताणतणाव पण कमी होतो आणि शिऱ्यासारखा हा पदार्थ असल्यामुळे तुम्ही आवडीने सगळेजण नक्कीच पाहू शकता करून की कसा हा पदार्थ होतोय आणि मला कळवा. आणि आवडल्यास शिल्पाज मॅजिकल फूड सिक्रेटला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. अजीर्ण, अपचन, जुनाट ताप, पित्तशामक, थंड आणि तृप्तिकारक असं कंबरदुखीवर अत्यंत उपयोगी आहे नाचणी. गोवर कांजण्यांमध्ये पण उपयोगी. थँक्यू.